राज्यातील कारागृहामध्ये खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तू खरेदीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झालाय असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी यापूर्वी केलाय। आज त्यांनी कोल्हापुरात पत्रकार बैठक घेऊन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप केलेत। गेली 4 महिने आपण कारागृहातील विविध वस्तू खरेदीत घोटाळा झाल्याबद्दल सरकार दरबारी पाठपुरावा करतोय, मात्र अद्याप याची चौकशी झालेली नाही। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे आपण चौकशी केली असता त्या उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। आपण या संदर्भात 9 जून आणि 10 जून रोजी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात थांबून होतो, पण मुख्यमंत्र्यांनी टाळाटाळ केली असा आरोप करत सर्व घोटाळेबाज लोकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संरक्षण देत आहेत, म्हणूनच ते मूग गिळून गप्प आहेत, त्यामुळे सत्य बाहेर येत नाही असा आरोप त्यांनी केलाय। हे घोटाळे करणारे जे लोक आहेत त्या लोकांना मुख्यमंत्र्यांचं संरक्षण आहे आणि मुख्यमंत्री स्वतःच ती चौकशी होऊन देत नाहीत आणि त्यामुळेच यातून सत्य बाहेर पडत नाही। कारण अनेक अधिकारी दबक्या आवाजात असे बोलतात की हे सगळं बरोबर आहे, हे चौकशी व्हायला पाहिजे, परंतु वरिष्ठांच्या पुढं आमचं काही चालत नाही। आणि मग एका बाजूला मुख्यमंत्री म्हणतात की मंत्रिमंडळातला माझा सहकारी असला तरीसुद्धा त्याला मी तुरुंगात टाकेन, मी कुणाचीही गय करणार नाही। दुसऱ्या बाजूला जेलमधनं सुटून आलेलेच लोक जर का मुख्यमंत्र्यांचे हस्तक म्हणून अशा प्रकारचे जर का घोटाळे करत असतील आणि मुख्यमंत्री त्याच्यावर जर का मूग घेऊन गप्प बसत असतील तर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला आता या प्रश्नाची उत्तरं द्यावीच लागेल असं माझं ठाम मत आहे। या घोटाळ्यात कारागृह विभागाचे तत्कालीन अधीक्षक जालिंदर सुपेकर यांचा देखील सहभाग आहे। पुण्यातील बँक घोटाळ्यातील आरोपी तेजस मोरे हा सुपेकर यांना भेटत असल्याबद्दलचा फोटो शेट्टी यांनी पत्रकारांना दाखवला। कारागृहात वस्तू पुरवठा करणारा ठेकेदार सुनील झंवर हा जळगावमधील पतसंस्था अपहार प्रकरणातील आरोपी असल्याचं त्यांनी सांगितलं। तेजस मोरे आणि सुनील झंवर या दोघांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत मंत्रालयात तसंच राज्यातील सर्व कारागृहात मुक्त वावर असतो असा आरोप शेट्टी यांनी केलाय। तुरुंगात जाऊन आलेले सगळे भाजपला कसे चालतात असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। भारतीय जनता पक्ष म्हणजे स्वतःला पार्टी विथ डिफरन्स असं समजणारा पक्ष आहे, परंतु या पक्षाला अलीकडं जेलमध्ये जाऊन आलेले माणसं का आवडायला लागलेत आम्हाला काय कळत नाही। त्यांनी एकदा स्पष्ट करावं, कारण विधिमंडळाचं कामकाज बघत असताना सलीम कुत्ताबरोबर डान्स करणाऱ्या सुधाकर बडगुजर यांच्याबद्दल इतकं सारं काही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळामध्ये मांडलेलं होतं। मग हे सुधाकर बडगुजर सुधारक कधी झाले आणि त्यांना पवित्र करून भाजपमध्ये कसं काय घेतलं गेलं? एकतर दाऊद इब्राहिमला फरफटत आणू म्हणणारे दाऊद इब्राहिमच्या इशाऱ्यावर ज्यांनी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट केला त्यातला मुख्य आरोपी असणाऱ्या सलीम कुत्ताबरोबर जे पार्टी करतात, डान्स करतात, ते आता भारतीय जनता पक्षामध्ये पवित्र व्हायला लागलेलं आहे। मला एक कळत नाही की हा सुनील झंवर जेलमध्ये दीर्घ काळ राहतो, बाहेर आल्यानंतर सरकारच्या आशीर्वादानं जेलचे ठेके घ्यायला लागतो, बँक घोटाळा करतो आणि हा तेजस मोरे मुख्यमंत्र्याच्या अगदी जवळ आजूबाजूला फिरकायला लागतो, त्याला कुठलीही सुरक्षा यंत्रणा अडवू शकत नाही किंवा त्याला साधं ओळखपत्रसुद्धा विचारू शकत नाही। यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी अनेक विषयांना हात घातला। कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।